लाडक्या बहिणींनी मतरूपी आशीर्वाद द्यावा. ढालगावच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना एकमेव पर्याय संजय विभुते. सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव जिल्हा परिषद गटातील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ढालगाव या ठिकाणी आयोजित प्रचार कार्यक्रमादरम्यान शिवसेना शिंदे गट जिल्हा प्रमुख संजय बापू विभुते प्रसार माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की जोपर्यंत एकनाथ शिंदे आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार असा शब्द देऊन ढालगावच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना एकमेव पर्याय असून शिवसेनेच्या उमेदवारांना बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या प्रचारासाठी ढालगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार राहुल फोंडे, नागज पंचायत समिती गणाचे उमेदवार बाळासाहेब उर्फ शंकर शिंदे तसेच सेनेचे तालुका प्रमुख वैभव कुलकर्णी व अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवठेमहांकाळ. तर येणाऱ्या काळात जी आत्ताची जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक चालू आहे त्याबद्दल आपला काय निर्णय असेल उमेदवाराबद्दल? शिवसेनेचे आमचे तालुका प्रमुख आदरणीय वैभवजी कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये ढालगाव जिल्हा परिषद गटामध्ये आमचे उमेदवार तरुण तडफदार आमचे सहकारी राहुलजी फोंडे हे या ठिकाणी जिल्हा परिषदेला निवडणुकीला उभा आहेत. त्यांच्याबरोबर पंचायत समितीला आमचे माजी तालुका प्रमुख आमचे मित्र आदरणीय बाळासाहेब उर्फ शंकरराव शिंदे ते त्या ठिकाणी उभा आहेत नागज गणातून. आणि अतिशय चांगला प्रतिसाद लोकांचा या ठिकाणी मिळतो आहे. ज्या पद्धतीने एकनाथजी शिंदे यांनी लाडक्या बहिणींना भाऊबीज म्हणून 1,500 रुपये सुरू केलेले आहेत, त्या लाडक्या बहिणींचा भावाच्या पाठीमागचा आशीर्वाद या ठिकाणी मतरूपी आशीर्वाद मिळणार याची आम्हाला खात्री आहे. महिलांच्यासाठी अनेक योजना आदरणीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी सुरू केल्या, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, महिलांना एसटीमध्ये 50% मोफत सवलत असेल, महिलांच्यासाठी वसतिगृह ज्या ठिकाणी महिला प्रशिक्षण दिलं जातं अशा ठिकाणी वसतिगृहाची योजना असेल, त्याचबरोबर लखपती दिदी योजना असेल, त्याचबरोबर मुलींना मोफत शिक्षणाची योजना असेल, लाडक्या भावांसाठी तरुण जे आहेत ज्यांना नोकरी नाही त्यांच्यासाठी प्रति महिना 6,000चा अनुदानाचा विषय असेल, अशा अनेक योजना आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या आहेत. आजही अनेक लोक सांगतात की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद होणार आहे, पण आमचा शब्द आहे की जोपर्यंत एकनाथ शिंदे आहेत तोपर्यंत लाडक्या बहिणींची कुठलीही योजना बंद होणार नाही, हा त्यांचा शब्द आहे. आणि म्हणून आम्हाला आशीर्वाद, आम्हाला प्रेम, आम्हाला पाठबळ म्हणून आमच्या ह्या दोन्ही उमेदवारांना आपल्या ढालगाव जिल्हा परिषद गटातल्या मतदार बंधू भगिनींनी निवडून द्यावं अशी मी विनंती या ठिकाणी करतो. त्याचबरोबर निवडणुका झाल्या या ठिकाणी आम्ही आता धर्मवीर आनंद दिघेसाहेब नागरी सहाय्यता कक्ष सुरू करतो आहे, ज्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या प्रत्येक कुटुंबामध्ये आमची महिला, आमचा उमेदवार, आमचे पदाधिकारी जातील आणि त्या प्रत्येक कुटुंबातल्या महिलेचं आधार कार्ड, तिचा मोबाईल नंबर, तिचं नाव घेऊन ती योजना कुठल्या योजनेला ती महिला पात्र आहे, ती कुटुंब पात्र आहे याचा सर्व माहिती डेटा गोळा करून जास्तीत जास्त शासकीय योजनांचा लाभ त्या प्रत्येक कुटुंबाला मिळाला पाहिजे, ही भूमिका येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून घेतली जाईल. आणि आपण अनेक वेळेला बघितलं, यापूर्वी अनेक पक्ष, अनेक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आपण निवडून दिले असतील, परंतु शिवसेना पहिल्यांदा या ठिकाणी ताकदीनं या निवडणुकीमध्ये उतरत आहे. एकनाथ शिंदेंचं जे काम आहे ऑन द स्पॉट डिसिजन, कुठलाही शब्द द्यायचा नाही, तो दिला तर तो तातडीनं पूर्ण करायचा, ही जी भूमिका आहे, ही भूमिका आपल्याला जर इथून पुढच्या काळामध्ये ह्या ढालगावचा विकास करायचा असेल, त्या ढालगाव जिल्हा परिषद गटातल्या प्रत्येक गावामध्ये चांगले रस्ते, स्वच्छ पिण्याचं पाणी, चांगल्या शाळा, मुलामुलींना चांगलं शिक्षण, महिलांना रोजगार, महिला बचत गटांना रोजगार निर्मिती करून त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणं, हे सर्व जर आपल्याला त्या ठिकाणी सक्षमपणे करायचं असेल तर आपल्याला एकमेव पर्याय तो म्हणजे शिवसेना. आणि म्हणून आमच्या शिवसेनेच्या उमेदवारांना धनुष्यबाणाचं पुढचं बटन दाबून उमेदवार कोणाही न पाहता एकनाथ शिंदे उमेदवार आहे, धनुष्यबाण उमेदवार असं समजून आपण मतदान करावं ही विनंती करतो. सर, आता जे या जेड पंचायत समितीमध्ये
जे आता दोन्ही धनशक्ती विरुद्ध धनशक्ती चालू आहे, आपला उमेदवार ही जनशक्तीवर, ह्याच्याबद्दल आपली काही प्रतिक्रिया असेल? हे बघा, जनता सुज्ञ असते. ह्यांनी जो राजकारणाच्या माध्यमातून प्रचंड भ्रष्टाचारी मार्गाने पैसा गोळा केलेला आहे, तो जनतेचाच पैसा आहे आणि तो जनता त्या ठिकाणी या निवडणुकीच्या निमित्तानं ह्यांना घेणार, परंतु मतदान मात्र शिवसेनेला देणार. शिवसेना ही सर्वसामान्य लोकांची संघटना आहे. शिवसेना ही जनशक्तीच्या जोरावर उभा राहिलेली संघटना आहे. धनशक्तीनं किती जरी वापर केला तरी लोकसुद्धा खूप हुशार आहेत. या आरेवाडीच्या बनामध्ये आम्हाला माहिती आहे की हा बिरोबा जनशक्तीच्या पाठीमागं उभा राहणारा देव आहे. त्यामुळे मला खात्री आहे की कितीही धनशक्ती त्यांनी वापरली तर जनशक्ती मात्र बिरोबाच्या आशीर्वादानं आमच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या पाठीमागं उभा राहील आणि आमचे उमेदवार ताकदीने निवडून येतील.